नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सावीज किचन आणि फूड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अळूची पातळ भाजी किंवा अळूचं फतफदं कसं बनवायचं हे बघणार आहोत. घशाला अजिबात खवखव न करणारी आणि अतिशय सोपी आणि खूप चविष्ट अशी ही अळूची पातळ भाजी आज आपण बनवणार आहोत. आता ही पातळ भाजी बनवण्यासाठी आपण अळूची जी भाजीची पानं आहेत ती घेतली आहेत. त्याचे देठ वेगळे करून मग याचा जो जाडसर भाग आहे हा आपण अशा पद्धतीने सुरीने कापून घेणार आहोत. ही पानं अशा पद्धतीने साफ करण्यापूर्वी मी यांना मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तासासाठी भिजत ठेवलं होतं आणि यानंतर ही कपड्याने स्वच्छ पुसून मग आपण ही कापून घेणार आहोत. यानंतर आपण देठ साफ करून घेणार आहोत. देठाचा जो बाजूचा पातळसर भाग आहे ज्याच्यामुळे आपल्या घशाला खवखव होते ती आपण अशा पद्धतीने काढून घ्यायची आहेत. आता ही देठाची पातळ साल काढून घेतल्यानंतर आपण इथे जे देठ आहेत हे बारीक चिरून घेणार आहोत आणि ते सुद्धा आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत. त्याचबरोबर आपण जी पानं स्वच्छ धुवून आणि पुसून ठेवली आहेत ती सुद्धा आपण कापून घ्यायची आहेत. आता ही भाजीची पानं आपण बारीक चिरल्यानंतर त्याचबरोबर मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे आणि अर्धा वाटी चणा डाळ अर्ध्या तासासाठी भिजत घालून ठेवली होती, जी आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत. आता इथे आपण जे पदार्थ घेतले आहेत हे सर्व आपण कुकरमध्ये टाकून याला 2 ते 3 शिट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत. इथे मी कुकरमध्ये सर्वात प्रथम शेंगदाणे, डाळ आणि बारीक चिरलेला जो अळू आहे तो घेतलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि यावर आपण आता अर्धा चमचा मीठ घेणार आहोत आणि हे सर्व पदार्थ 3 शिट्यांवर आपण शिजवून घेणार आहोत. इथे कुकर थंड झाल्यानंतर आपण बघू शकताय इथे आपले हे सर्व पदार्थ छान शिजलेले आहेत. या सर्व पदार्थांना आपण बीटर किंवा रवीच्या सहाय्याने अशा पद्धतीने मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे. हे सगळे जिन्नस छान मिळून येण्यासाठी आपल्याला हे 3 ते 4 मिनिटासाठी अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. आता आपल्या भाजीची चव वाढवण्यासाठी किंवा ते अजून दाटसर करण्यासाठी आपण इथे पाव वाटी किंवा 3 चमचे बेसन घेतलेलं आहे. आता इथे बेसन टाकल्यानंतर आपण पुन्हा हे एकत्र करून घेणार आहोत किंवा एकजीव होईपर्यंत त्याला फेटून घेणार आहोत. बेसन टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला अगदी 1 मिनिटभरच ही भाजी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. आता ही दाटसर अशी आपली भाजी इथे फेटून तयार झाली आहे. आता आपण हिला फोडणी देणार आहोत. फोडणी देण्यासाठी एक कढई किंवा भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल आणि त्यावरच अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं मी घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, ज्या मी अशा पद्धतीने उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर मी तेलावर कढीपत्त्याची 7 ते 8 पानं टाकली आहेत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या थोड्या ठेचून टाकलेल्या आहेत. हे सर्व पदार्थ आपण तेलावर 30 ते 40 सेकंद परतून घेणार आहोत. यानंतर या तेलावर मी अर्धा चमचा हळद घेतली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीपुरता किंवा पाव चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आता हे सुके मसालेसुद्धा तेलावर 30 सेकंदासाठी मी परतून घेतलेले आहेत. आता या साध्या सोप्या आणि खमंग फोडणीवर आपण अळूची शिजलेली भाजी टाकणार आहोत. यानंतर शिजलेली भाजी टाकल्यानंतर आपण त्याच कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घेऊन ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत. अळू शिजल्यानंतर अजून जास्त घट्ट होणार आहे, त्यामुळे आपण इथे 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. यानंतर मी इथे 1 ते 2 कोकम आणि थोडीशी चिंच अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती. हे पाव वाटी पाणी मी इथे गाळून या भाजीमध्ये टाकणार आहे. त्याचबरोबर इथे आता मी पाव चमचा गुळाचाही वापर करणार आहे. चिंच कोकमाचं पाणी आणि गूळ वापरल्यामुळे आपल्या या भाजीला अजून जास्त सुरेख चव येणार आहे. या भाजीमध्ये आपल्याला आंबट, गोड, तिखट अशा सर्व प्रकारच्या चवी मिळणार आहेत. सुरुवातीला 1 ग्लास पाण्याचा वापर केला होता. आता अजून अर्धा ग्लास पाणी मी इथे वापरते आहे, कारण जसं मी सांगितलं ही भाजी उकळल्यानंतर किंवा अजून शिजल्यानंतर थोडी घट्ट होणार आहे. सुरुवातीला अळू कुकरमध्ये शिजवताना अर्धा चमचा मिठाचा वापर आपण केलेला होता. आता मी इथे अर्धा चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ टाकते आहे. तुम्हाला गरज वाटली तरच तुम्ही मिठाचा पुन्हा वापर करा. यानंतर भाजीवर झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिटासाठी आपण मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत. आणि आता ही भाजी अशी शिजल्यानंतर आपण यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर थोडीशी वरून टाकणार आहोत. अशा पद्धतीने अगदी 10 मिनिटांमध्ये आपली ही अळूची पातळ भाजी किंवा अळूचं फतफदं इथे बनून तयार झालेलं आहे. या भाजीला अतिशय सुंदर अशी चव तर आलेलीच आहे, पण त्याचप्रमाणे इथे तिला छान असा घट्टसरपणाही आलेला आहे. आता ही अळूची भाजी आपण आपल्या छान अशा मऊसूत आणि टुमटुमीत फुगलेल्या चपात्या, त्याचबरोबर
शुभ्र अशा सुटसुटीत भाताबरोबर सर्व करणार आहोत. तुम्हाला माझी ही सोप्या पद्धतीने बनवलेली अळूची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही चविष्ट रेसिपी एकदा तरी तुमच्या घरी तुम्ही नक्की बनवून बघा. आणि अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.